स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सेटमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना आलेली आहे, जी की आता मी तुम्हाला प्रूफसहित दाखवणार आहे, जी की महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे, विधेयक म्हणून हे सादर केलेलं आहे। मित्रांनो माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं कदाचित ते काही आपल्या प्रेक्षकांना आवडलं असेल, त्यामुळे त्यांनी काही विविध प्रकारच्या कमेंट केल्या। पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये हे विधेयक प्रसिद्ध करण्यात आलं आहे, जे की 15 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। मित्रांनो माझी तुम्हाला एकच मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मित्रांनो, तुम्हाला जसे तुम्ही बघू शकता जे बिल आहे, हे बिल नंबर वगैरे सर्व या ठिकाणी दिलेलं असतं। मित्रांनो, आता या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देवाबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे, तो तात्काळ अंमलात येईल। मित्रांनो, बघू शकता जो की विधेयक आहे मी तुमच्या समोर सादर करत आहे, जे की आता त्याचा GR बनेल। मित्रांनो, हे विधेयक तुम्ही बघू शकता। या विधेयकामध्ये मित्रांनो व्याख्या दिलेली आहे। ती व्याख्या काय तर बघा, इतरत्र काही असेल तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती, म्हणजे मित्रांनो ज्या व्यक्तीचं वय 65 वर्ष पुरुष अथवा महिला त्यांच्यासाठी योजना लागू असणार आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। तर कोणकोणत्या मित्रांनो सोयीसुविधा ते बघू। आता बघू, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन एक झालं। दुसरं आहे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा। तिसरं, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान। चौथं, ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचं निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन। मित्रांनो, मी आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील हे सर्व जे सोयीसुविधा ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहे ते तुमच्यासाठी सादर केलेले आहे। मित्रांनो, कदाचित ते आपल्या काही मित्रांना आवडलं नसेल, त्यामुळे त्यांनी कमेंट केले। मित्रांनो, या टायमातला मी तुमच्यासाठी त्यासाठीच खास करून हे प्रसिद्ध केलेले जे राजपत्र आहे, जे विधेयक ते तुमच्यासमोर सादर करत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्ही जसं बघू शकता की जे राजपत्र त्यामध्ये हे सादर केलं होतं। मग मित्रांनो, या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर आपण ते आता या ठिकाणी बघू। महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटावर 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावर वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे। केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे, म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या ज्या योजना आहेत त्या सांगितल्या, पण आपल्या मित्रांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमेंट केल्या। तर मित्रांनो, ह्या ज्या योजना ह्या मी मनाने सांगितल्या होत्या, जे आपलं जे विधेयक मांडलं आहे सरकारने राज्य शासनाने, त्या विधेयकामधल्याच मी तुमच्यासमोर त्या योजना सादर केल्या होत्या। तर मित्रांनो, एक पुरावा म्हणून मी हे विधेयक तुमच्यासमोर सादर करत आहे। मग मित्रांनो, तुम्हाला देखील राग येऊ नका देऊ, मी फक्त एक पुरावा म्हणून तुमच्यासाठी सादर करत आहे। मग मित्रांनो, आता आपण बघू की विधेयकाच्या खंड 3 अन्वये वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनपोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान। तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या सोयीसुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत या अधिनियमावरील खर्च नमूद करणे शक्य नाही। मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला हे विधेयक सादर करून दाखवलं, म्हणजे जे विधेयक सादर झालेलं आहे आपल्या राज्य शासनाने सादर केलं ते विधेयक तुमच्यासमोर मी आता मांडलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या वेळेला आता फॉर्म भरणे सुरू होईल त्यावेळेला मी तुमच्यासाठी फॉर्म कसा भरावा हे आणि जो फॉर्मचा जो क्रायटेरिया आहे, म्हणजे पात्रता काय असेल, ते सर्व तुमच्यासमोर मित्रांनो मांडण्याचा प्रयत्न करेल।
सध्या मित्रांनो फक्त हा विधेयक मांडलेला आहे. ज्या वेळेला फॉर्म वगैरे भरणं सुरू होईल त्यावेळेला मी तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन सादर करणारच आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. माझ्याकडनं बोलताना काही चुकभूल झाली असेल तर मला क्षमा करावी. मित्रांनो मी माझ्याकडून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आशा आहे मित्रांनो तुम्हाला माझं सांगणं पटलं असेल. असाच व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आपला शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नेहमी असा सपोर्ट करत राहा. तुम्हाला असंच विविध योजनांची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो भेट द्या आणि आवर्जून सबस्क्राईब करा. आपले मागील व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये देखील विविध प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो असंच प्रेम नेहमी असू द्या. आपल्या व्हिडिओ सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनसे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.